आपल्या देशाचा GDP 8% वर आहे, मार्केट ऑल टाइम हायवर आहे आणि कंपन्यांचे निकालही तसे बरे आहेत. सगळं कसं आलबेल असताना अचानक फॉरेन इन्व्हेस्टर्सने भारताकडे पाठ का बरं फिरवलेली आहे? 2025 मध्ये FIIsनी भारतीय शेअर मार्केटमधनं तब्बल 3 लाख कोटी रुपये काढून घेतलेले आहेत. ही नुसती विक्री नाही तर भारतीय शेअर मार्केटसाठी एक मोठी धोक्याची घंटा आहे. परदेशी गुंतवणूकदार का पळत आहेत? भारतापेक्षा जास्त नफा त्यांना नक्की कुठे दिसतोय आणि याचा तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम होणार, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आणि त्यामागची 6 धक्कादायक कारणं आपण आज व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. परंतु मार्केटचं हे गणित जे आहे ते समजून घेण्याआधी पैसा पाणीला सबस्क्राईब नक्की करा. आपण जर मार्केट पाहिलंय इंडियन मार्केट, तर गेल्या 5 महिन्यांपासून FII म्हणजे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स भारतीय शेअर्सची विक्री करताना दिसत आहेत. डिसेंबरच्या सुरुवातीला त्यांनी 1100 कोटींपेक्षा जास्त शेअर विकले. जेव्हा देशाची इकॉनॉमी स्ट्रॉंग असते तेव्हा बाहेरचा पैसा जो आहे तो देशामध्ये यायला पाहिजे. इथे मात्र उलटी गंगा वाहते. मार्केटमधले जे एक्सपर्ट आहेत त्यांच्या मते यामागे काही आर्थिक आणि जिओपॉलिटिकल रिझन्स आहेत. ती कोणती ते आता एक एक करून आपण पाहूया. आता पहिलं जर कारण बघितलं तर भारतीय शेअर मार्केटचं हाय व्हॅल्युएशन हे सगळ्यात मोठं आणि मुख्य कारण आहे. महागलेलं मार्केट असं आपण त्याला म्हणू शकतो. कोरोना नंतर भारतीय मार्केटमध्ये मोठी तेजी आली, त्यामुळे आपलं मार्केट जे आहे ते इतर देशांच्या तुलनेमध्ये खूप महाग झालेलं आहे. लार्ज कॅप कंपन्यांचे PE रेशो जर बघितले तर ते गगनाला भिडलेले आहेत आणि स्मॉल आणि मिड कॅप कंपन्या तर ओव्हर व्हॅल्यूड आहेत. सोप्या भाषेत जर सांगायचं तर फॉरेन इन्व्हेस्टर्सला आता भारतीय शेअर्सची किंमत जी आहे ती त्यातून मिळणाऱ्या कमाईच्या तुलनेमध्ये जास्त वाटते. त्यामुळे जिथे शेअर्स कमी किमतीत आहेत म्हणजे चीन, कोरिया, ब्राझील, त्या मार्केटकडे फॉरेन इन्व्हेस्टर्स आपला मोर्चा वळवत आहेत. दुसरं जे कारण आहे ते म्हणजे सरकारी खर्चामध्ये होणारी कपात. कुठल्याही देशाची इकॉनॉमी तेव्हाच वाढते, तेव्हाच धावते जेव्हा सरकार कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरवर खर्च करतं. पण अलीकडे तुम्ही जर पाहिलं तर ऑक्टोबर महिन्यामध्ये केंद्र सरकारचा कॅपेक्स तब्बल 28% कमी झालेला आहे. GST आणि टॅक्स कलेक्शनमध्ये अपेक्षित अशी वाढ झालेली नाहीये, ती वाढतीये पण अपेक्षित तेवढी नाहीये. गोल्डमॅन सॅक्सच्या मते वित्तीय तूट म्हणजे ज्याला आपण फिस्कल डेफिसिट म्हणतो ते भरून काढण्यासाठी सरकारला खर्च कमी करायला लागू शकतो. जर सरकार खर्चच करणार नसेल तर प्रायव्हेट कंपन्यांना ऑर्डर कशा मिळतील, ही भीती FIIsला देखील सतावती आणि म्हणून ते मार्केटमधनं पैसा काढतायत. शेअर्सची किंमत जी आहे ती तेव्हाच वाढते जेव्हा कंपनीचा नफा वाढत असतो. परंतु आपण जर दुसऱ्या तिमाहीचे निकाल पाहिले तर चित्र वेगळं दिसते. फक्त 17% कंपन्यांनी अपेक्षेपेक्षा चांगली कमाई केलेली आहे. बाकी अनेकांचा नफा जर तुम्ही पाहिला तर तो घटलेला आहे. ग्रामीण भागामध्ये मागणी कमी झालेली आहे, कच्च्या मालाच्या किमती वाढलेल्या आहेत. एक्सपर्ट्स काय म्हणतात की FY 27-28 पर्यंत हे चित्र बऱ्यापैकी सुधारेल. परंतु फॉरेन इन्व्हेस्टर्सला उद्याची स्वप्न बघण्यापेक्षा आता नफा महत्त्वाचा वाटतो. त्यामुळं जेव्हा जेव्हा त्यांना मार्केटमध्ये इनस्टेबिलिटी दिसते तेव्हा त्यांनी विक्रीचा सपाटा लावलेला आहे. चौथं आणि सगळ्यात अजून महत्त्वाचं कारण म्हणजे भारतीय रुपयाची डॉलरच्या तुलनेत होणारी घसरण. डॉलरच्या तुलनेमध्ये रुपया आता 91 रुपयावर गेलेला आहे. त्याचा FIIवर काय परिणाम होतो की समजा एखाद्या फॉरेन इन्व्हेस्टर्सने भारतीय मार्केटमध्ये 10% नफा कमवला, पण त्याच वेळी रुपया डॉलरच्या तुलनेमध्ये जवळपास 4-5% पडला तर त्याच्या हातात प्रत्यक्षात जो काही नफा आहे तो तेवढा 4-5% उरतो. डॉलर इंडेक्स 99च्या वर गेल्यामुळे त्यांना भारतात पैसे गुंतवणं आता तोट्याचं वाटत आहे. त्यामुळे अर्थातच ते बाहेर पडतात. पाचवं कारण जर बघितलं आपण तर ते म्हणजे इनस्टेबिलिटी, अनिश्चितता. भारतात आणि अमेरिकेमध्ये होणारं जे ट्रेड डील आहे ते अजूनही त्याच्यावर शिक्कामोर्तब झालेलं नाहीये. निर्यात, आयात आणि टॅरिफच्या नियमांवर अजूनही चर्चा सुरू आहे. अलीकडेच फॉरेन इन्व्हेस्टर्सचे टॅक्सचे जे काही नियम आहेत ते कडक केलेले आहेत भारतीय सरकारने. त्यांच्यासाठी भारतात पैसा गुंतवणे आता काहीसं महाग झालंय, थोडंसं कॉम्प्लिकेटेड झालेलं आहे. दुसरीकडे इंडोनेशिया, तैवान यासारख्या देशामध्ये हे इन्व्हेस्टमेंटचे नियम जे आहेत ते तुलनेनं सोपे आहेत. त्यामुळे FIIs थोडेसे भारत वगळून तिकडे वळत आहेत. तर मग आता प्रश्न असा उरतो की भारतीय गुंतवणूकदारांनी काय करावं, अशा वेळी तुम्ही काय करावं? तर मार्केट पडणार म्हणून घाबरून जावं का? आता अजिबात नाही. कारण एक गोष्ट लक्षात घ्या, जरी FIIs विक्री करत असले तरी भारतीय म्युच्युअल फंड जे आहेत किंवा रिटेल इन्व्हेस्टर्स जे आहेत म्हणजे DIIs जे आहेत ते मार्केटला तसं तावरून धरत आहेत. भारताची फंडामेंटल बाजू जी आहे ती अजूनही मजबूत आहे. बँकांची स्थिती चांगली आहे, महागाई नियंत्रणात आहे. त्यामुळे जर तुम्ही लॉंग टर्म इन्व्हेस्टर असाल तर ही पडझड
पडझड जी आहे तिच्याकडे एक संधी म्हणून तुम्ही पाहिलं पाहिजे. चांगल्या क्वालिटीचे जे शेअर्स आहेत ते स्वस्तात घेण्याची ही वेळ आहे. मित्रांनो, मार्केटमध्ये चढ उतार जे आहेत ते चालत राहतात, परंतु त्या चढ उतारांना हाताळण्यासाठी तुमची स्ट्रॅटेजी काय आहे? ही जी पडझड होत राहते त्यामध्ये तुम्ही खरेदी करताय की नफा बुक करताय हे आम्हाला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर लाईक नक्की करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी पैसा पाणीला आत्ताच सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा पैसा पाणी.